विद्यार्थी मित्रांनो, आता मॅथ सेकंड मधील जो चॅप्टर नंबर सेकंड जो आहे पायथागोरस थेरम, तो आपल्याला बोर्ड परीक्षेला 7 मार्कासाठी येतो. म्हणजे त्या चॅप्टरवर 7 मार्काची उदाहरणं येतात बोर्ड परीक्षेमध्ये. तर अतिशय सोपा चॅप्टर आहे पायथागोरस थेरम. हे नाव सगळ्याला सुपरिचित आहे. त्याचं किमान 7वी पासून आपल्याला त्याचं बेसिक नॉलेज आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 7वीला, 8वीला, 9वीला आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. पायथागोरस थेरम म्हणजे काय, थोडाफार कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल, तरी पण मी तुम्हाला सांगेन आता. तर या चॅप्टरमध्ये फक्त 2च प्रॅक्टिस सेट्स आहेत. अतिशय सोपा चॅप्टर आहे, स्कोरिंग चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये 1-2 थेरम्स आणि प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट जर कव्हर केलात तुम्ही, तर 7 पैकी 7 मार्क पडला काही हरकत म्हणजे काही अडचण नाही या चॅप्टरमध्ये. तर बघा, आता पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला लक्षात आलं का, की पायथागोरस थेरम मध्ये काटकोन त्रिकोणामध्येच पायथागोरस थेरम वापरतात, बरोबर. तर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरज इतका असतो, असं पायथागोरसने आपल्याला सांगितलंय, जगाला सांगितलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आणि तो थेरम पण त्यांनी सिद्ध केलेला आहे. आता तोच थेरम आपण आपल्याला या चॅप्टर नंबर सेकंड मध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे, तो पाहायचा आहे. तर पाठीमागं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितले की मॅथ सेकंड मधले सगळे थेरम आपल्याला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये घ्यायचे आहेत. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला पायथागोरस थेरमचा भाग घेणार नाही. त्याचा वेगळा आपल्याला सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे की सगळे थेरम तुम्हाला एका व्हिडिओमध्ये उपलब्ध होतील, अवेलेबल होतील. तर आता काय करूया, मी तुम्हाला फक्त त्याचं कन्सेप्ट सांगतो की पायथागोरस थेरम काय आहे. इफ अ ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे जर एखादा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल, म्हणजे काटकोन त्रिकोण असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. देन द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स, असं पायथागोरसने आपल्याला सांगितलेलं आहे. ते स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवा. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरज इतका असतो, असा पायथागोरसचा सिद्धांत, पायथागोरसचा प्रमेय आहे, तो लक्षात ठेवा. त्याच्या आधारे आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवायचे. आणि आणखीन 2 प्रॉपर्टीज आहेत. त्यातली पहिली प्रॉपर्टी कोणती आहे की सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स, म्हणजे काटकोन त्रिकोणामधील समरूपता. आपण त्यावेळेस उदाहरणं ज्यावेळेस आली त्यावेळेस आपण पाहूयात, ठीक आहे. आणि नंतर आणखीन एक प्रॉपर्टी आहे, आणखीन एक गुणधर्म कोणता आहे, प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन किंवा जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, म्हणजे भूमिती मध्याचा गुणधर्म. तो पण आपण उदाहरणामध्ये आपण त्यावेळेस ते उदाहरण पडले की तुम्हाला ते सांगेन. तर 2.1 मध्ये तशी उदाहरणं आहेत, त्यावेळेस आपण तो कन्सेप्ट क्लिअर करूया. ओके. तर बघा, प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पहिला प्रश्न कोणता आहे, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. पायथागोरियन ट्रिपलेट्सचा अर्थ मराठीमध्ये होतो पायथागोरसची त्रिकोटे. आता एकूण 6 उदाहरणं आहेत, बोर्डावर तुम्हाला दिसत असेल 6 उदाहरणं आहेत. तर त्या 6 उदाहरणापैकी कोणती उदाहरणं पायथागोरियन ट्रिपलेट्सची आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि ते ओळखा म्हटलंय. आता कसं ओळखायचं, तर बघा, एकूण 3 संख्या दिलेल्या असतात तुम्हाला, आणि विशेष म्हणजे बऱ्याच वेळेस असे प्रश्न पडलेत बरं का बोर्डाला, 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी. तर काय करायचं, त्या 3 संख्यांपैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ती पाहायची. लक्षात आलं, सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ती पाहायची, तिचा स्क्वेअर करायचा, तिचा वर्ग करायचा. ओके. आणि नंतर उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. तर सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग आणि उरलेल्या 2 संख्याच्या वर्गांची बेरीज जर सारखी आली तर 100% समजायचं की तो पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा पायथागोरसचं त्रिकूट आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके. आता बघा, पहिलं उदाहरण त्यांनी काय म्हटलंय, 3,5,4. सोडवायची प्रोसिजर कशी आहे बघा, तिथं या ठिकाणी बघा, लक्षात घ्या. सर्वात मोठी संख्या कोणती आहे, या ठिकाणी 5 आहे, 5 आहे. तर काय करायचं, आपण सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग करायचा. म्हणजे कसं, 5 स्क्वेअर करा, 5 चा वर्ग करा. तर 5 चा वर्ग 25, हे सगळ्यांना माहित असायला पाहिजे. याला क्रमांक 1 देऊ आपण. ओके, एवढं समजलं. आता उरलेल्या 2 संख्या कोणत्या, 3 आणि 4 आहेत, 3 and 4. तर त्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. म्हणजे कसं, सिमिलरली असा शब्द लिहा. हा शब्द लिहावाच असं काही कंपल्सरी नाही, पण थोडा वेगळेपणा दिसतो आपल्याला, ठीक आहे, त्यामुळे लिहायचं. मग 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर, 3 चा वर्ग किती होतो, 9. पुढे सोडवा, कंटिन्यू करा. प्लस 4 चा वर्ग किती होतो, 16, 16.
मला सांगा ह्या दोघांची बेरीज किती आली हो? 25 आली. याला क्रमांक 2 द्या. इक्वेशन नंबर 2 दिलं. बरोबर. तर सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग 25 आहे आणि इतर दोन संख्याच्या वर्गांची बेरीज सुद्धा योगायोगाने कशी आली? 25 आली. तर दोन्ही पण बेरजा समान आल्यात, म्हणजे दोन्ही पण किमती आपल्याला समान आल्यात. बरोबर आहे की नाही? तर आपण ह्या जे 3, 5 आणि 4 ह्या तीन संख्यांचा जो सेट आहे ना, हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे लिहायचं कसं? फ्रॉम प्रोसिजर लिहावे लागते आपल्याला. फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड, 1 आणि 2 वरून आपल्याला काय म्हणता येईल? 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. आता लक्षात घ्या, कधी कधी काय होईल, आता आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये बघणारच आहोत. कधी कधी काय होईल, ह्या सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्याच्या वर्गांच्या बेरजीत का असणार नाही. त्यावेळेस एकच काम करायचं, इथं इज इक्वल टूच्या ऐवजी इज नॉट इक्वल टू म्हणजे तिरपी रेष द्यायची, तर क्रॉस लाईन घ्यायची, म्हणजे आपल्याला ते पायथागोरियन ट्रिपलेट नाही असं म्हणायचं. ठीक आहे. तर आता सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्याच्या वर्गाच्या बेरजी एवढा आला, त्यामुळे आपल्याला हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे म्हणायला हरकत नाही. लिहायचं कसं? एक वाक्य लिहायचं, ते विसरायचं नाही. देअरफॉर द स्क्वेअर म्हणजे वर्ग ऑफ बिगर नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ remaining two numbers. आपला असं म्हणता येईल. देअरफॉर म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा मराठीमध्ये? द स्क्वेअर ऑफ बिगर नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. म्हणजे काय? सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या म्हणजे उरलेल्या दोन संख्याच्या वर्गाच्या बेरजी एवढा आलेला आहे. त्यामुळं देअरफॉर 3, 5, 4 ब्रॅकेटमध्ये लिहायचं इज अ पायथागोरियन ट्रिपलेट असं आपल्याला म्हणता येईल. ओके, म्हणजे पायथागोरियनचं ट्रिपलेट आहे, पायथागोरसचं त्रिकूट आहे. किती सोपं आहे बघा. ठीक आहे, समजलं असावं तुम्हाला. आता दुसरे जे उदाहरण आहे, त्या दुसऱ्या उदाहरणामध्ये त्या संख्येत बघा 4, 9, 12 बरोबर आहे का? आता आपण याच टाईपनं सोडवायचं जसं पहिलं उदाहरण सोडवलं तसं. ठीक आहे. तर बघा काय लिहायचं? सर्वात मोठी संख्या कोणती आहे सांगा? 12 आहे. तर त्या 12चा स्क्वेअर करा, 12चा वर्ग करा. 12 स्क्वेअर इज इक्वल टू किती होतो? 144, 144. किमान 30 पर्यंत वर्ग पाठ असला पाहिजे, 10वी ला होता आपण. बरोबर आहे की नाही? त्याला परत इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. सिमिलरली बघा पहिलं उदाहरण कसं सोडवलं त्या टाईपनं सोडवत राहायचं. सोपं आहे अगदी. फक्त काय असेल फरक, काय असेल बदल, काय असेल फक्त किमती वेगळ्या असतील. ओके. तर दोन संख्या कोणत्या उरल्या आता? 12 गेल्यानंतर 4 आणि 9. तर 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. तर 4चा वर्ग किती होतो? 16, 16 प्लस 9चा स्क्वेअर किती होतो? 81, 81 होतो. 16 आणि 81 ची जर बेरीज केली तर 97 होईल, 97 होईल. इक्वेशन नंबर त्याला सेकंड द्या. आता बघा बरं, पहिल्या उदाहरणामध्ये या उदाहरणामध्ये काय बदल आला? 25 आणि 25 दोन्ही पण किमती समान आल्या होत्या पहिल्या उदाहरणामध्ये. दुसऱ्या उदाहरणामध्ये मात्र पहिली किंमत आहे 144, दुसरी किंमत आली 97, 97. आता मला सांगा या ठिकाणी 1 आणि 2 ह्या दोन इक्वेशन वरून दोन्ही पण किमती समान आल्या नाहीत, त्यामुळे हे पायथागोरसचं ट्रिपलेट नाही. तर वाक्यरचना कशी असेल बघा? फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड लिहायचं कसं बघा? 12 स्क्वेअर. आता मी मग बोललो तुम्हाला पहिल्या उदाहरणात चालू असताना इज नॉट इक्वल टू, बघा तिरपी रेष मारायची. 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. बरोबर. इथे इज इक्वल टू होतं, इथे इज नॉट इक्वल टू. आता तुम्हाला मात्र इथे विधान लिहिता आलं पाहिजे. काही नाही, त्याचे पहिले विधान आहे बघा समोर आहे उदाहरण बोर्डावर. द स्क्वेअर ऑफ बिगर नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स असं होतं.
इथं फक्त एक शब्द टाकायचा, नॉट. कसं? द स्क्वेअर ऑफ बिगर नंबर इज नॉट इक्वल टू, इज इक्वल टू च्या ऐवजी इज नॉट इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स असं लिहायचं. देअरफॉर सगळ्यात शेवटचं वाक्य काय असेल? 4 हे वाक्य लिहून टाका. इथे लिहिले मी, फक्त नॉट शब्द टाकायचे. 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. Pythagorean triplet. झालं. किती सोपं आहे बघा. तिसरं उदाहरण पण या टाईपने 6 उदाहरण आहेत, अतिशय सोपे. तिसरं पण घेतो वाटल्यास मी. ठीक आहे. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 13. 13 चा वर्ग करूयात आपण. किती होतो? 169, 169. बरोबर. त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिला आपण. दुसऱ्या दोन संख्या कोणत्या उरल्या? 5 आणि 12. तर सिमिलरली 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर, 5 चा वर्ग प्लस अधिक 12 चा वर्ग. 5 चा वर्ग 25 होतो, 12 चा वर्ग होतो 144, 144. ह्या दोघांची जर बेरीज केली तर 169 येते. बघा, 5 आणि 4 9, 2 आणि 4 6, 1 ला 1. ठीक आहे. तर इक्वेशन नंबर किती याला? 2. आता मला सांगा दोन्ही पण किमती समान आल्यात की नाही? तर लिहायचं कसं? पहिल्या उदाहरणासारखं सेम. फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड काय म्हणता येईल आपल्याला? 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. ओके. आता वाक्य काय असेल? सेम हेच वाक्य. कोणतं? द स्क्वेअर ऑफ बिगर नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. देअरफॉर 5, 12, 13 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. पहिल्या उदाहरणामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये नाही, तिसऱ्या उदाहरणामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट आहे. तर अशा प्रकारे चौथं, 5वं आणि 6वं बोर्डावर आहेत. हे 3 उदाहरणं तुम्ही मात्र घरी सोडवा. अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा कॉल करू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर वगैरे दिसेल, आपल्या ॲपची लिंक पण दिसेल. ठीक आहे. तर तुम्ही ते कमेंट करू शकतात आणि मला विचारू शकतात. ठीक आहे. आणि वाटल्यास कमेंटमध्ये सांगा मला 4थ्याचं, 5व्याचं आणि 6व्यामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट कोणतं आहे यामध्ये सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये. ठीक आहे. तर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात. हा, आता लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. बघा प्रश्न काय? प्रश्न काय बघा? इन फिगर अँगल MNP, अँगल MNP बघा फिगर मध्ये, आकृतीमध्ये MNP म्हणजे कोणता कोण आहे? N कोण आहे? किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP. NQ हा लंब आहे. कशावर लंब आहे? MP वर लंब आहे. बरोबर आहे की नाही? आता बघा, MQ ची किंमत 9 दिली आहे. आपल्याला कळण्यासाठी काय करू आपण? इथे किमती लिहू. MQ इज इक्वल टू 9, 9 आहे. हा, पुन्हा QP इज इक्वल टू 4 आहे. बरोबर आहे. हा, काय विचारलंय? फाइंड NQ. आपला NQ काढायचंय. NQ काढायचंय. आता मी या व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की एकूण 3 टायटल्स. पहिलं टायटल कोणतं? सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स, त्याची प्रॉपर्टी, गुणधर्म. दुसरं जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, भूमिती मध्याचा गुणधर्म. आणि तिसरं पायथागोरस थेरम. या 3 शीर्षकावर, 3 टायटल्सवर डिपेंड आहे 2.1. तर बघा, आता हे जे उदाहरण आहे ते कशावर डिपेंड आहे? तर जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीवर डिपेंड आहे, भूमिती मध्य. आता भूमिती मध्य हा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला 9वीला झालाय, रेशो आणि प्रोपोर्शन या चॅप्टर मध्ये माहित असावं तुम्हाला. जर 2 रेशो इक्वल असतील, मी सांगतो तुम्हाला एकच मिनिटात, A/B इज इक्वल टू B/C असेल. आठवते का? तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर B² इज इक्वल टू काय होतं? A × C होतं ना. A × C होतं. तर ह्या B ला काय म्हणतात? जॉमेट्रिक मीन म्हणतात. कुणाचा? ह्या दोघांचा, A आणि C. या 2 संख्यांचा B हा काय आहे? जॉमेट्रिक मीन आहे. तसंच या ठिकाणी बघा, जर काटकोन त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोण आहे MNP, राईट अँगल ट्रायंगल आहे, यामध्ये कर्णावर म्हणजे MP वर NQ हा काय काढलाय? अल्टिट्यूड काढलाय, ज्याला म्हणतो आपण शिरोलंब. शिरोबिंदूतून लंब टाकलाय कर्णावर. बरोबर आहे की नाही? तर हा जो शिरोलंब असतो, हा जो अल्टिट्यूड असतो किंवा परपेंडिक्युलर असतो,
परपेंडिक्युलर सेगमेंट NQ थोडक्यात. ठीक आहे, तर हा काय असतो जॉमेट्रिक मीन असतो. कुणाचा, तर कर्णाचे ज्या दोन रेषाखंडामध्ये विभाजन झालंय, कर्णाचे ज्या दोन रेषाखंडात विभाजन झालंय कुणामुळे झालंय, या परपेंडिक्युलर किंवा अल्टिट्यूड मुळे झालेला आहे. बरोबर आहे का? तर कोणते दोन रेषाखंड आहेत, तर बघा फिगर मध्ये MQ आणि QP या दोन रेषाखंडाचा NQ हा काय असतो जॉमेट्रिक मीन असतो. आता फॉर्म्युला समजला पाहिजे. जसं मग B हा काय होता जॉमेट्रिक मीन, तसं NQ हा काय आहे जॉमेट्रिक मीन. कुणाचा, A आणि C चा होता B, तर MQ आणि QP चा NQ हा काय असेल जॉमेट्रिक मीन असेल. तर फॉर्म्युला असा असेल, मी सांगतो तुम्हाला लगेच फॉर्म्युला. तर सुरुवात कशी करायची बघा, इन ट्रायंगल थोडं डिस्क्रिप्टिव्ह टाईप लिहावं लागतं आपल्याला. डायरेक्ट प्रॉपर्टीचं टायटल लिहून जमत नसते, मार्क कटणार नाहीत आपले, सावकाशपणे सोडवायचं. इन ट्रायंगल MNP, ट्रायंगलचं नाव लिहा इन ट्रायंगल MNP. बघा अक्षर ओळखू येते का माझं, अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. हे दिले आपल्याला, त्याचं कारण लिहू शकतो आपण गिव्हन म्हणून, काही हरकत नाही. यामध्ये कर्णावर लंब टाकलाय ते पण लिहायचं. सेगमेंट NQ, परपेंडिक्युलर, साइड म्हणा, सेगमेंट म्हणा चालतंय, किंवा हायपोटेनस म्हणा चालतंय. MP वर लंब आहे तर हायपोटेनस सुद्धा शब्द चालतो, काही हरकत नाही. हे सगळं दिलं होतं तेच लिहिलं आपण, डिस्क्रिप्शन लिहिलं फिगरचं. देअरफॉर आता मात्र टायटल लिहायचं, बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी म्हणजे काय, भूमिती मध्याच्या गुणधर्मावरून किंवा गुणधर्मानुसार असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर, टायटल असं पण चालतंय, बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन किंवा बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं लिहू शकतात. ठीक आहे, तर आता काय असेल हो फॉर्म्युला काय असेल बघा समोर, B स्क्वेअर होतं, आठवते का, आता लिहिलं होतं मी तुम्हाला. तर तसं NQ स्क्वेअर इज इक्वल टू A इंटू C होतं, तर MQ इंटू काय असेल QP असेल. बरोबर, फिनिश. सगळ्यात महत्वाचा हा फॉर्म्युला, तुम्हाला फॉर्म्युला जर पाठ असेल तर काही हरकत नाही, काही अडचण येणार नाही. तर बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीच्या आधारे हा फॉर्म्युला मांडायचा, किमती रिप्लेस करायच्या. NQ स्क्वेअरला NQ स्क्वेअर काढायचं आपल्याला. बरोबर, इज इक्वल टू MQ किती आहे बघा 9 आहे, QP किती आहे 4 आहे. करा गुणाकार ह्या दोघांचा, NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36 असेल, 36. बरोबर, मग बाय टेकिंग स्क्वेअर रूट, का ही स्टेप आपण कधी घेतो रे, जर आपल्याला वर्ग नको असेल तर. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला NQ स्क्वेअर नकोय, आपल्याला NQ पाहिजे, म्हणजे हा वर्ग नकोय आपल्याला. तर बाय टेकिंग स्क्वेअर रूट काय असेल NQ इज इक्वल टू, आता इथं स्क्वेअर रूट काढा, 36 स्क्वेअर रूट किती येतं 6. लक्षात घ्या, कधी पण एकक दिले का नाही बघा, एकक जर दिला असेल तर एकक लिहावं लागतं, नाही लिहिलं तर आपला अर्धा मार्क कट होतो. ठीक आहे, तर इथं एकक दिलं नव्हतं त्यामुळे ते लिहायची गरज नाही. तर अशा प्रकारे किती सोपं आहे बघा, 2 मार्काला परीक्षेला पडू शकतं. हा विशेष सांगायचं राहिलंच तर हा जो प्रश्न आहे तो मी इथं लिहितोय, तुम्ही पण लिहून घ्या. मार्च 2019 आणि 2020 ला पडलेला आहे. या 2 परीक्षेला हा प्रश्न पडलेला आहे. अलग लक्षात, किती मार्कासाठी, फॉर 2 मार्क्स. म्हणजे बघा किती सोपं आहे. बोर्डाला पडलेले प्रश्न काही सगळेच अवघड असतात असं नाही, किती सोपे प्रश्न आहेत बघा. काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, या उदाहरणाचा आत्मा काय, आत्मा म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचा भाग कोणता आहे, त्याला म्हणायचं आपण सोल ऑफ द एक्झाम्पल. उदाहरणाचा आत्मा तर कोणता आहे, प्रॉपर्टीचं टायटल आणि तो फॉर्म्युला, ते पाठ असणं आवश्यक आहे. ओके, चला पुढे जायचं. बघा समजलं का. हा तिसरा प्रश्न, इन फिगर अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. QPR म्हणजे कोणता कोण आहे सांगा, P कोण किती अंशाचा आहे 90 अंशाचा, म्हणजे परत काटकोन त्रिकोण आहे. ओके, सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR. PM हा लंब टाकलाय इथं फिगर मध्ये ना, त्यांनी काटकोन दाखवला नाही, आपण काटकोन दाखवू. काटकोन दोन्ही बाजूला असतो, दाखवतो आपण फक्त एका बाजूला. लक्षात आलं का. ठीक आहे, कधी पण लक्षात घ्या ह्या गोष्टी. सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR, QR वर लंब आहे, म्हणजे QR हा काय असेल हायपोटेनस असेल या ट्रायंगलचा.
अँड क्यू डॅश एम डॅश आर, एम हा बिंदू क्यू आणि आर या सेगमेंटवर आहे किंवा एम हा बिंदू क्यू आणि आरच्या दरम्यान आहे, त्याला बिटवीननेस प्रॉपर्टी असं म्हणतात. ठीक आहे, दरम्यानतेचा गुणधर्म. पीएम ची किंमत आहे 10, त्यांनी लिहून दिली आहे, ते फिगर मध्ये पण सांगितले. क्यूएम इज इक्वल टू 8 आहे, 8 आहे. फाइंड क्यू आर म्हटलंय, क्यू आर काढायचंय. क्यू आर सोपं आहे. आता जे दुसरं उदाहरण घेतलं की नाही तसंच उदाहरण आहे, किती सोपं आहे बघा. आता लक्ष द्या. परत काय करायचं आपण, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीचा आधार घ्यायचा. तर त्याच्या आधारे आपल्याला जर फॉर्म्युला जर वापरला तर एम आर मिळतं, डायरेक्ट क्यू आर मिळत नाही, लक्षात. आणि एम आर मिळालं, क्यूएम प्लस एम आर इज इक्वल टू काय होतं, क्यू आर होतं. आपल्याला क्यू आर भेटतं. कसं बघा, सुरुवात कशी करायची, डिस्क्रिप्शन करायचं सुरुवातीला. कसं, ट्रायंगलचं नाव इन ट्रायंगल पी क्यू आर म्हणूयात, चालतंय. हा, अँगल क्यू पी आर, बघा पी कोण आहे बरं का, पी कोण 90चा आहे, क्यू पी आर इज इक्वल टू 90 डिग्री. पुन्हा याच्यामध्ये सेगमेंट पीएम हा परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. कशावर आहे, साइड किंवा सेगमेंट, चालतंय. कशावर, क्यू आर वर लंब आहे. एवढं डिस्क्रिप्शन झालं की टायटल, देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. सांगा बरं फॉर्म्युला काय. पीएम हा काय आहे, अल्टिट्यूड आहे, त्याचा स्क्वेअर करा. पीएम स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल सांगा, क्यूएम इंटू एम आर. करेक्ट. याच्या आधारे आपल्याला एम आर मिळणार आहे. बघा समोर, पीएम स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर, 10चा स्क्वेअर, 10चा वर्ग, इज इक्वल टू क्यूएम किती आहे बघा, क्यूएम आहे 8 इंटू एम आर काढायचे आपल्याला. ठीक आहे, देअरफॉर 10चा स्क्वेअर होतो 100 इज इक्वल टू 8 इंटू एम आर. 8चं करा पक्षांतर डावीकडे, 100 इंटू 100 अपॉन 8. का बरे, गुणाकारातली संख्या भागाकारामध्ये पक्षांतर होत असते. 8 न भागाला डायरेक्ट, 4 न पण जाईल, 2 न पण जाईल, डायरेक्ट 8 न भागाला, पॉईंट मधील उत्तर. 8 1 8, 8 1 8, 8 1 8, उरले किती 2, कॅरी 2 उरला, 20 झाले. 8 2 16, किती उरले 4 उरले, पॉईंट दिला, 40 झाले. 8 8 45 म्हणतो आपण, 8 5 द 40. कायला सांगा बरं, 12.5 इज इक्वल टू कायला, एम आर. मीन्स एम आर इज इक्वल टू हाऊ मेनी, 12.5, 12.5 आलं. लक्षात घ्या, आपलं इथं उत्तर संपलं नाही. का, कारण आपल्याला काय काढायचं होतं, क्यू आर काढायचंय. एम आर किती आलं, इथं लिहितो मी तुम्हाला कळण्यासाठी. एम आर आलं 12.5. आता तुम्ही सांगा मग किती येतं, क्यू आर किती येईल, 12 आणि 8 20 होतं, 20.5. लिहायचं कसं, नाव हे टायटल लिहा, न लिहा चालते, काय हरकत नाही. क्यू आर इज इक्वल टू क्यू एम प्लस एम आर. ओके, तसं प्रॉपर्टी लिहायचे, क्यू डॅश एम डॅश आर दिले आपल्याला उदाहरणामध्ये, बरोबर आहे की नाही. देअरफॉर क्यू आर काढायचं आपल्याला, क्यू आर ॲज इट इज इक्वल टू क्यू एम किती आहे हो, 8 आहे, प्लस एम आर किती आहे, एम आर आहे 12.5. करा बेरीज, तोंडी केली होती आता आपण. 12 आणि 8 20 होतं, आणि वरचे 0.5 जशाच तसं 12 म्हणजे 20.5 आलं. 12.5 अधिक 8 म्हणजे 20.5. ही कुणाची किंमत आली, क्यू आर ची. ठीक आहे, एकच दिलं नाही त्यामुळे आपण एकच दिलं नाही, लिहायची पण गरज नाही. व्हिडिओ पॉज करू शकतात, बघू शकतात, काही अडचण असेल तर मला विचारू शकतात. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काही समजत नसेल तर ते पण मला विचारा. समजत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. ठीक आहे, नंबर 4, चौथं उदाहरण. हे उदाहरण थोडं वेगळं आहे, पण बेसिक नॉलेजवर डिपेंड आहे. थोडं लक्ष द्या. कसं, सी फिगर म्हटलंय, फिगर मध्ये पहा म्हटलंय, फाइंड आरपी. कुठे आहे आरपी बघा, आरपी अँड पीएस युजिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन ट्रायंगल पीएसआर. या ट्रायंगल पीएसआर मध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इन्फॉर्मेशन काय काय दिलंय बघा. एस कोण 90चा आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर. पी हा कोण कितीचा आहे, 30 अंशाचा आहे.
आणि एस आर ची किंमत किंवा आर एस ची किंमत 6 दिलेली आहे त्यांनी आपल्याला. तर आपल्याला काय काय विचारलंय, फाइंड आरपी अँड पीएस. लक्षात घ्या आपल्याला आरपी काढायचंय, आरपी म्हणजेच पी आर म्हणा आणि पीएस, पीएस म्हणजेच एसपी, एसपी पीएस आरपी पी आर अर्थ एकच होतो. आता बघा आता या ठिकाणी हे उदाहरण थोडं वेगळं काय आहे ते सांगतो. त्यांनी आपल्याला एक कोन दिलाय, किती अंशाचा दिलेला आहे कोन, 30 अंशाचा. दुसरा कोन किती दिलेला आहे, 90 अंशाचा. आता बघा थोडं जर लॉजिक वापरलं तर आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते, 180 असते, बरोबर. तर ह्या आर कोणाचं माप किती अंश येईल मग तुम्ही सांगू शकतात कमेंटमध्ये. 30 आणि 90 गेलं म्हणजे 120 गेले, राहिले किती मग 60. आर कोणाचं माप किती येतं, 60 अंश. लिहायचं कसं बघा. सुरुवात करतोय मी. इन ट्रायंगल नाव काय, पीएसआर म्हणूयात का, पीएसआर कळतं का बघा. 3 अक्षरी पण नाव चालतं किंवा एक अक्षर नाव लिहू कळण्यासाठी. अँगल पी इज इक्वल टू 30 डिग्री, राईट, कॉमा अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री. हे दिले आपल्याला फिगर मध्ये, त्याचं कारण लिहू आपण गिवन. किती सोपं आहे बघा. आता कोणता कोण उरला, देअरफॉर अँगल आर उरला, बरोबर, इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री, 60 डिग्री. का, त्रिकोणाच्या 3 कोनाच्या मापांची बेरीज 180 असते. हा थेरम आपण 9वीला सिद्ध केलाय, बरोबर आहे का. तर याचं कारण काय लिहायचं माहिती आहे का, रिमेनिंग अँगल म्हणायचं. काय म्हणायचं, रिमेनिंग अँगलचा अर्थ मराठीमध्ये काय होतो, शिल्लक कोण किंवा राहिलेला कोण किंवा उरलेला कोण असं होतं. आता मला सांगा मग हा जो ट्रायंगल पीएसआर आहे, ट्रायंगल पीएसआर हा कसा आहे माहित आहे का, इज 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल, बरोबर. म्हणजे हा कोण कितीचा आहे, 30 अंश, 60 अंश आणि 90 अंशाचा ट्रायंगल आहे. आता बेसिक फंडामेंटल नॉलेज म्हणतो ना आपण, ते माहीत असणं गरजेचं आहे. तर 9वी मध्ये आपल्याला हा एक गुणधर्म झालाय, प्रॉपर्टी झाली आहे. जर एखाद्या त्रिकोणाचे कोन 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश असतील तर 30 अंश कोणासमोरची बाजू, 30 अंश कोणासमोरची बाजू बघा कोणती, बघा फिगर मध्ये 30 अंश कोणासमोरची बाजू आर एस आहे किंवा एस आर म्हणू शकतो आपण. ती कशी असते, कर्णाच्या म्हणजे हायपोटेनसच्या हाफ असते, हाफ. हा गुणधर्म सगळ्यांना माहित असणं आवश्यक आहे आणि विशेष हा गुणधर्म माहित असेल तरच आपण हे उदाहरण सोडवू शकतो. म्हणजे लक्षात ठेवा, आपण 9वीला 10वीला गेलो की 9वीचं विसरून जातो, 9वीला गेलो की 8वीचं सगळं विसरून जातो, 7वी 8वी पर्यंत सगळं विसरून जातो. हे विसरता कामा नये, कारण आपली इमारती कशावर डिपेंड आहे, त्या बेसिक नॉलेजवर डिपेंड आहे. त्यामुळे पाठीमागचं अभ्यासक्रम विसरायचा नाही. आपण पेपर देऊन आलो की त्या पेपरमधलं सगळं तो सिलेबस सुद्धा आपण विसरून जातो, पण असं विसरायचं नाही. त्या लहान लहान गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता बघा लिहायचं कसं, द साइड, वाक्य बघा, द साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे काय, 30 अंश कोणासमोरील बाजू असं टायटल मांडायचं. आता ती कोणती बाजू आहे बघा, 30 अंश कोणासमोरची बाजू कोणती आहे, एस आर. बघा समोर ही कशी असते रे, हाफ असते. कुणाच्या, इंटू, कुणाच्या गुणाकारात चिन्ह द्यायचं, कुणाच्या हाफ असते, हायपोटेनसच्या. हायपोटेनस कोणता आहे सांगा बरं, हायपोटेनस कोणता आहे, पी आर म्हणा किंवा आरपी, आरपी म्हणूयात. झालं. समोर बघा किंमत ठेवा आता, एस आर 6 आहे, इज इक्वल टू हाफ इंटू काय, आरपी. आता हे दोन छेदामध्ये ते अंशात जाईल म्हणजे भागाकारातलं गुणाकारात जाईल, म्हणजे कसं होईल, 6 इंटू 2 इज इक्वल टू काय राहील इकडं 1 इंटू आरपी म्हणजे आरपी, करा गुणाकार. 6 इंटू 2 12 इज इक्वल टू आरपी. देअरफॉर आरपी इज इक्वल टू किती आलं सांगा बरं, 12. एकक दिलं नाही, एकक विसरायचं नाही बरं का, एककाकडे लक्ष द्या. एकक दिलं नाही त्यामुळे काही गरज नाही, टेन्शन नाही. झालं. आता साधी गोष्ट आहे, 30 अंश कोणासमोरची बाजू 6 होती, ती कर्णाच्या निम्मी असते, म्हणजे कर्ण 12 असल्याशिवाय ती 6 असणार नाही. हे साधं लॉजिक होतं, ठीक आहे. तर आपण ती किंमत काढली. आता कर्णाची किंमत किती आली सांगा बरं, 12 आली, म्हणजे आरपी काढलं, बरोबर आहे की नाही, आरपी काढलं आपण. आता आपल्याला काय काढायचं सांगा बरं,
काय काढायचं आपल्याला, पीएस काढायचं, पीएस. आता त्यामध्येच एक गुणधर्म होता परत, जसं 30 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या हाफ असते, तसं 60 अंश कोनासमोरची बाजू, 60 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. द साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स द हायपोटेनस. असा आपल्याला गुणधर्म झालेला आहे. तर लिहायचं कसं परत, हा, सिमिलरली द साइड अपोजिट टू 60 डिग्री कोणती आहे ती सांगा, पीएस आहे. ही कशी असते, √3/2 टाइम्स म्हणजे इंटू, पट म्हणजे गुणाकाराचे चिन्ह, कुणाच्या, हायपोटेनसच्या म्हणजे आरपीचे. झालं बघा समोर, पीएस इज इक्वल टू काय लो, √3/2 इंटू आरपी किती आहे बघा, आरपी आहे 12. ठीक आहे, तर 2 भागाला 2 1 2 2 6 12 किती आलं उत्तर. देअरफॉर पीएस इज इक्वल टू, सरळ सरळ उत्तर काय तर √3 इंटू 6 म्हणजे 6√3. या दोघांचा गुणाकार वगैरे होत नाही, मध्ये गुणाकाराचे नसतं, ते लिहायची गरज नाही. तर 6√3 ही किंमत आली कुणाची, पीएसची. आता काही जणांना एक प्रश्न पडू शकतो की सर आपण हे पायथागोरसच्या थेरम न सोडू शकलो असतो का. कधी सोडू शकतो, ही किंमत 12 निघाल्यानंतर, म्हणजे इथून पुढचा जो भाग आहे ना, या सिमिलरली पासूनचा पुढचा भाग, हे मात्र आपण पायथागोरस थेरम वापरून सोडू शकतो. पण त्याला थोडा वेळ लागतो आणि उत्तर तेच मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला ही प्रॉपर्टी जरी वापरली तरी काही हरकत नाही, उत्तर तर सेम येतं. ठीक आहे, तुम्ही पायथागोरस थेरम सुद्धा वापरू शकतात आणि मला सांगा पायथागोरस थेरम वापरून ते उत्तर तेच आलं का नाही ते चेक करू शकता. तुम्ही वापरू शकतात. कसं, फॉर्म्युला काय असेल, RP² इज इक्वल टू SP² प्लस SR². सिंपल आहे, तुम्ही ठेवा किमती, सोडवा, 6√3च येतं उत्तर डेफिनेटली. ओके, चला पुढे जाऊ आपण. आता हे 5वं जे उदाहरण आहे ते ऍक्टिव्हिटीचं उदाहरण आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. फॉर फाइंडिंग AB अँड BC, AB आणि BC काढायचं आपल्याला. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर कम्प्लीट फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता फिगर मध्ये काय काय दिले आपल्याला इन्फॉर्मेशन बघा समोर. AB आणि BC ह्या दोघांच्या किमती सारख्या आहेत. कसं कळालं आपल्याला, आयडेंटिकल मार्क्स आहेत, ओळखीच्या खुणा केल्या त्यांनी अशा. ओके, आणि AC जो कर्ण आहे ना हायपोटेनस, त्याची लांबी दिली त्यांनी वर्गमुळात 8. तर आपल्याला काय विचारले, AB आणि BC काढा म्हटले. ऍक्टिव्हिटी पूर्ण करत गेलो की आपल्याला AB आणि BC मिळतं. हे सुद्धा आपल्याला नवीला झालेलं आहे. किती सोपं आहे बघा, 2 मिनिटाचं काम आहे, मोजून 2 मिनिटांमध्ये उदाहरण होतं. AB इज इक्वल टू BC डॉट 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 दिलंय, कारण काय लिहायचं, गिवन दिलंय फिगर मध्ये आपल्याला. फिनिश झालं. देअरफॉर अँगल BAC, आता मला सांगा तुम्ही BAC म्हणजे हाफ अँगल किती अंशाचा असतो माहित असावं. साधी गोष्ट आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये, म्हणजे आता बी हा कोण काटकोन आहे म्हणजे 90 अंशाचा कोण आहे तो, समजलं. एक कोण 90चा गेला, 180 पैकी 90 गेले म्हणजे राहिले किती, 90. तर 2 कोण 90चे असतील, दोघांची बेरीज म्हणून 90 असेल, म्हणजे A आणि C. आता विशेष इथं काय दिले त्यांनी, जेवढी लांबी AB ची तेवढीच लांबी BC ची, म्हणजे दोन्ही पण बाजू समान आहेत. माहित असावं प्रॉपर्टी. जर कुठल्याही त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतील, इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील, एकरूप असतील, तर त्या बाजू समोरचे कोण सुद्धा एकरूप असतात. म्हणजे द अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, असा अर्थ म्हणता येईल आपल्याला. बरोबर आहे का, म्हणजे एकरूप बाजू समोरचे कोण सुद्धा एकरूप असतात. म्हणजे कसं, BCच्या समोरचा कोणता कोण आहे A, ABच्या समोरचा कोणता कोण आहे C, हे दोन्ही पण कोण कसे असतील, हो एकरूप असतील. मला सांगा 90चे 2 समान भाग करा, मग एकरूप म्हटल्यानंतर हा 45 असेल A आणि C सुद्धा 45 डिग्रीचा असेल. किती सोपं आहे बघा. म्हणजे अँगल BAC इज इक्वल टू काय लिहायचं इथं, 45 डिग्री. फिनिश, काय अडचण नाही. पुढे देअरफॉर AB इज इक्वल टू BC, एका दगडात 2 पक्षी मारतोय आपण, एकदाच 2 किमती मिळतात कारण दोन्ही पण किमती सारख्या आहेत. तर ती प्रॉपर्टी कशी आहे सांगा बरं. जर एखाद्या ट्रायंगलचे, एखाद्या त्रिकोणाचे कोण 45 45 90 डिग्री असतील तर काय असतं, काटकोन करणाऱ्या दोन्ही पण बाजू, म्हणजे ह्या दोन्ही पण बाजू AB आणि BC ह्या कर्णाच्या म्हणजे AC च्या
1/√2 टाइम्स असतात. 1/√2 टाइम्स म्हणजे 1/√2 लिहायचं, टाइम्स म्हणजे गुणाकाराचे चिन्ह आहे तिथे इंटू सी. हे 1/√2 आहे. ओळख येते का बघा, 1/2. ठीक आहे, तर 1/2 ऍज इट इज लिहायचं. परत एसीची किंमत त्यांनी 8 ठेवली आहे, बरोबर आहे, काही अडचण नाही. परत इथं 1/√2 1/2 लिहिलं. आता हे 8 ला त्यांनी काय लिहिलं बघा बरं, 2/2 कसं लिहिले समोर समजून सांगतो. साधी गोष्ट आहे, 8चं वर्गमूळ निघत नाही राजांनो, तर काय करायचं, 8चं वर्गमूळ निघत नसल्यावर एक छोटीशी काय म्हणतो आपण त्याला ट्रिक वापरायची, की 2 अवयव असे पडायचे गुणाकारामध्ये त्या संख्येचे, की त्यापैकी एकाचं स्क्वेअर रूट निघावं. 8चं स्क्वेअर रूट म्हणजे 8ची फोड कशी पडते, फॅक्टर्स 4 × 2, 4 2 8 म्हणतो आपण त्याला. 4चं वर्गमूळ किती निघतं, 2, आणि वर्गमुळात किती राहतं, 2च, कारण ह्या 2चं वर्गमूळ निघत नाही, मग वर्गमुळात 2 ऍज इट इज. 4चं वर्गमूळ निघालं ते बाहेर 2 घेतलं, म्हणजे आता त्या वर्गमुळात 8ची फोड त्यांनी काय केली, 2√2 केली. आता मला सांगा, इथं गुणाकाराचे चिन्ह आहे, 2 वर्गमुळात 2 अंशात आहे, हे वर्गमुळात 2 छेदात आहे, तर काय कटतं, √2 कटतं, 1 × 2 राहतं, म्हणजे काय आलं, 2 आलं. ओके, म्हणजे थोडक्यात ए बी आणि बी सी या दोघांच्या पण किमती सारख्या आल्या, त्या म्हणजे किती आल्या, 2 आले. ठीक आहे, किती सोपं आहे बघा, 1 2 3 4 5 6 स्टेप मध्ये आपलं उत्तर मिळालं. ऍक्टिव्हिटी पूर्ण करत गेले की आपलं उत्तर मिळतं. ओके, बघा किती सोपं आहे ते. 6वं उदाहरण समोर आहे बघा. प्रश्न काय, ओळखू येतो का बघा. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. इथं तुम्हाला फिगर दिली नाही, स्क्वेअरचं नाव नाही. एक काम करू आपण, फिगर काढून पुन्हा प्रश्नाकडे जाऊ आपण, चालते. फिगर काढतोय मी समोर बघा. स्क्वेअर आहे, स्क्वेअर चौरस आहे. ओळखू दे का फिगर बघा. ओके, याच्यामध्ये आपण एक डायगोनल काढूयात, कर्ण काढूयात. माहित असावं, स्क्वेअरच्या चारी पण बाजू समान असतात आणि प्रत्येक कोण काटकोन असतो. प्रत्येक कोण काटकोन दाखवायची गरज नाही, आपल्याला जे पाहिजे ते कामाचे आपण दाखवूयात. ठीक आहे, या 4 बाजू समान दाखवूयात खुणा करून. आपण याला नाव देऊ, आपण ह्या स्क्वेअरला ABCD. चालते का, तुम्ही कोणते पण नाव देऊ शकता, कारण नाव दिलं नाही आपल्याला फिगर आकृती आपल्या प्रश्नामध्ये, त्यामुळे आपण कोणते पण नाव देऊ शकतो. झालं. डायगोनलची लांबी किती आहे, 10 सेंटीमीटर. आपण दाखवूयात 10 सेंटीमीटर. आता प्रश्न काय विचारलाय, 2 किमती काय काय. फाइंड द साइड, बघा समोर, साइड अँड पेरिमीटर म्हणजे काय, परिमिती. बाजू काढायचे आणि पेरिमीटर काढायचे. पेरिमीटर म्हणजे काय, त्या चौकोनाच्या चारी पण बाजूच्या लांबीची बेरीज करायची फक्त. साधी गोष्ट आहे, चारी पण बाजू समान असतात, कुठली पण एक बाजू काढा आणि त्याला 4 न गुणाकार करा, पेरिमीटर मिळते. ठीक आहे, किती सोपं आहे बघा. एक काम करू आपण, ह्या चारी पण बाजूची लांबी आपण x सेंटीमीटर म्हणू, सेंटीमीटर, कारण दिलंय का आपल्याला, बघा समोर. ठीक आहे, आता बघा आपण असं लिहू शकतो, कन्सिडर म्हणजे आपल्याला तो क्वाड्रिलॅटरल गृहीत धरावा लागेल. क्वाड्रिलॅटरल चौकोना चिन्ह द्या, ABCD इज अ स्क्वेअर. बरोबर आहे, फिगर काढली आहे बरं का आपण, म्हणून हे सगळे लिहायलो आपण. जर फिगर जर दिली नसती आपल्याला, तर मात्र आपल्याला एवढं डिस्क्रिप्शन लिहायची गरज नसते. त्यामध्ये आपण असं लिहू शकतो, देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD, चारी पण बाजू समान असतात, इज इक्वल टू AD इज इक्वल टू काय म्हणायचं, x सेंटीमीटर. आपण फिगर मध्ये पण दाखवले x सेंटीमीटर. ठीक आहे, आता डायगोनल काय, AC. असं लिहूयात, डायगोनल AC इज इक्वल टू हाऊ मेनी, 10 सेंटीमीटर. लक्षात घ्या मुलांना, आपण BD हा सुद्धा डायगोनल दाखवू शकलो असतो, आणि दोन्ही पण डायगोनल समान असतात, कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे आपण कुठलाही एक दाखवलं तरी चालते. आता बघा सोडवायचं कसं, आपल्याला साईड काढायचं. सुरुवातीला साईड काढणे म्हणजे x काढणे, बरोबर.
आता इथं बघा फिगर मध्ये दोन ट्रायंगल आहेत, एबीसी एडीसी. या दोन ट्रायंगल पैकी कुठलाही एक ट्रायंगल चॉईस करा, पायथागोरस थेरम वापरा. का? प्रत्येक कोण काटकोन असतो, म्हणजे बी हा कोण काटकोन आहे, डी हा कोण काटकोन आहे. तुम्ही कुठला पण ट्रायंगल घ्या आणि पायथागोरस थेरम वापरा. त्याच्या आधारे आपण काय काढू शकतो, एसी काढू सॉरी त्याच्या आधारे आपण एक्स काढू शकतो. एसी तर दिले, ठीक आहे. तर लिहायचं कसं, नाऊ झालं 2 ते 3 मिनिटात उदाहरण होऊन जातं. इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री, बी कोण 90 आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम सांगा बरं फॉर्म्युला पायथागोरस थेरमचा. एसी स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, राईट. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणू शकतो आपण. सांगा आता किमती ठेवा, किमती रिप्लेस करा. ए सी स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर ना, बरोबर आहे, 10 स्क्वेअर. ए बी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, बरोबर, प्लस बी सी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरच. सोडवा आता त्याला सावकाशपणे. 10 स्क्वेअर म्हणजे 100 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर, 2 दाय 2x स्क्वेअर बेरीज आहे ती. दोनचं पक्षांतर गुणाकारातलं 2 भागाकारात असेल म्हणजे 100 अपॉन 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. 2 भागाला 2 1 2 2 5 10 0 ला 0. देअरफॉर 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 50. आता आपला काय पाहिजे हो, एक्स पाहिजे. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ही स्टेप घ्यायची. बाय टेकिंग स्क्वेअर रूट काय होईल, एक्स इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 50. कारण 50 डायरेक्ट वर्गमूळ निघत नाही, ती पूर्ण संख्या येतच नाही वर्गमूळ. तर आता आपण एक 5 उदाहरण सोडवलं होतं बघा, त्यामध्ये आपण वर्गमूळ 8ची फोड कशी केली होती त्यांनी, 4 × 2 म्हणजे 2 स्क्वेअर रूट 2 आलं होतं. तसं याची फोड करू शकतात का, करू शकतो. 50ची फोड कशी पडते, 25 × 2, बरोबर. 25चं वर्गमूळ किती निघतं, 5 म्हणजे 5 स्क्वेअर रूट 2. आता साधी गोष्ट आहे हो, एक्स मिळालं का नाही, एकक आहे बरं का, एकक दिलंय, सेंटीमीटर लिहू शकतो आपण, विसरायचं नाही. आता मला सांगा एक्स भेटलं म्हणजे काय भेटलं सांगा बरं, साईड भेटली, बाजू भेटली, म्हणजे पहिला भाग आपला निघाला, साईड भेटली आपल्याला. आता काय पाहिजे आपल्याला, काय, पेरिमीटर. ठीक आहे. आता तुम्ही खाली लिहू शकतात बरं का, देअरफॉर ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू 5 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. किंवा सरळ सरळ देअरफॉर द साइड ऑफ स्क्वेअर इज किंवा इज इक्वल टू हाऊ मेनी, 5 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. झालं, संपला का आपला प्रश्न, नाही. आता आणखीन एक, म्हणजे 1 मार्काला आणखीन पुढचा प्रश्न कुठला असेल, हा किमान 2 मार्कासाठी आणि हा पेरिमीटर काढण्यासाठीचा 1 मार्क, असं 3 मार्काला उदाहरण पडू शकतं बोर्ड परीक्षेला. ठीक आहे. तर नाऊ आपलं असं म्हणता येईल का, बघा काय काढायचं आपल्याला, पेरिमीटर काढायचंय. तर असं लिहू शकतो आपण, पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी किंवा ऑफ स्क्वेअर असं पण म्हणा चालतंय, कारण एबीसीडी हा स्क्वेअरच आहे. इज इक्वल टू 4 × साइड म्हणजे 4 × किती हो, 5 स्क्वेअर रूट 2 किंवा 4 × एक्स लिहा. नंतर पुढच्या स्टेपला त्या एक्सच्या ठिकाणी 5 वर्गमुळात 2 ठेवा चालते. तर 5 आणि 4चा गुणाकार किती येतो, 20 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. काय लो आपल्याला पेरिमीटर भेटलं. तर अशा प्रकारे आपण त्या डायगोनलची साईड काढली, ती आली 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर, आणि पेरिमीटर म्हणजे परिमिती पण काढली, ती 20 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आली. तर अशा प्रकारे आपलं हे एकूण मला वाटतंय 9 उदाहरणं काहीतरी आहेत, 9च आहेत वाटतं उदाहरणं, नाही सॉरी 10 उदाहरणं आहेत, 10 उदाहरणं आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये. तर ह्या 10 उदाहरणापैकी आपले 6 उदाहरणं आपण घेतले. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, पार्ट सेकंडमध्ये आपण ह्या प्रॅक्टिस सेटच्या पार्ट सेकंडच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, 7वं, 8वं, 9वं आणि 10वं हे 4 उदाहरणं आपण पाहू. चालतंय, ठीक आहे. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा, आलं लक्षात. आणि आपल्या मित्रांना,
जे कोणी 10वीला विद्यार्थी असतील तर त्यांना हा व्हिडिओ त्यांना पाठवा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. असे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे, प्रत्येक प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओज मी अपलोड करत राहीन, जेणेकरून तुम्हाला सगळा फायदा व्हावा. तर व्हिडिओ बघत जा, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. एकही उदाहरण इथं मिस होणार नाही. आपल्याला प्रॅक्टिस सेटमधले किंवा प्रॉब्लेम सेटमधले जे हॉट्स आहेत ते पण आपण उदाहरणं घेतोय. तर 100% आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, आपण थांबूयात. थँक्यू.